Hello friends, how are you? Welcome to my channel Learn English Winglish मराठीतून. Hope you have started learning the number spellings. मी आशा करते की तुम्ही नंबरची स्पेलिंग्स पाठ करायला सुरुवात केली असेल. Today we will listen to a story. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. This story, The Golden Feather, is from your lesson number work from your My English Book 5. ही गोष्ट द गोल्डन फेदर म्हणजे सोनेरी पीस हे तुमच्या माय इंग्लिश बुक 5 मधील नंबर वर्क धड्यातील आहे. लिसन टू दी स्टोरी केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द 4 नंबर्स इन द स्टोरी. गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि त्यातील 4 अंक आकड्यामध्ये लिहा. सो लेट्स स्टार्ट. चला तर सुरुवात करूया. The Golden Feather. One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she met the little prince. He said, "Oh Mama, what a bright beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." Now let's understand the story in Marathi and also learn the spellings of words. आता आपण मराठीतून गोष्ट समजून घेऊया आणि शब्दांची स्पेलिंग शिकूया. द गोल्डन फेदर. One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. सोनेरी पीस. एक दिवशी राणी तिच्या बागेत फेरी मारत होती तेव्हा तिला एक मोठं सुंदर सोनेरी पीस सापडलं. तर शब्द काय काय आहेत? डे, DAY, डे म्हणजे दिवस. क्वीन, QUEEN, क्वीन म्हणजे राणी. वॉक, WALK, वॉक म्हणजे चालणे. आणि टेकिंग अ वॉक म्हणजे TAKING स्पेस A स्पेस WALK म्हणजे फेरी मारणे. इन, IN म्हणजे आत. हर, HER, हर म्हणजे तिच्या. गार्डन, GARDEN, गार्डन म्हणजे बाग. व्हेन, WHEN, व्हेन म्हणजे जेव्हा. शी, SHE, शी म्हणजे ती. फाउंड, FOUND, फाउंड हे FIND, फाइंड म्हणजे सापडणे च भूतकाळ आहे. बिग, BIG, बिग म्हणजे मोठं. ब्युटिफुल, BEAUTIFUL, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. गोल्डन, GOLDEN, गोल्डन म्हणजे सोनेरी. फेदर, FEATHER, फेदर म्हणजे पीस. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. नंतर तिला एक बुटका माणूस भेटला. तो म्हणाला, "जर तुम्ही मला ते पीस दिलत तर मी तुम्हाला 3 मोठे हिरे देईन." "नाही, मला खेद आहे," राणी म्हणाली. देन, THEN, देन म्हणजे नंतर. मेट, MET, मेट हा MEET, मीट म्हणजे भेटण्याचा भूतकाळ आहे. लिटल, LITTLE, लिटल म्हणजे लहान. मॅन, MAN,
MAN मॅन म्हणजे माणूस. इथे बुटका या अर्थी वापरला आहे. लिटल मॅन म्हणजे बुटका. ही HE तो. सेड SAID सेड हा SAY से चा भूतकाळ आहे. इफ IF इफ म्हणजे जर. YOU म्हणजे तू किंवा तुम्ही. गिव्ह GIVE गिव्ह म्हणजे देणे. ME मी म्हणजे मला. दॅट THAT दॅट म्हणजे ते. 3 THREE 3 म्हणजे 3 हे नंबर आपण शिकलो, त्याच्यामध्ये हे स्पेलिंग आपण शिकलोय. डायमंड्स DIAMONDS डायमंड्स म्हणजे हिरे. सॉरी SORRY सॉरी म्हणजे खेद आहे, पण आपल्याला जेव्हा नकार द्यायचा असतो तेव्हा आपण सॉरी म्हणायचं. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." Sorry, said the queen. नंतर तिला एक म्हातारी भेटली. म्हातारी म्हणाली, जर तू मला ते पीस दिलंस तर मी तुला 21 मोती असलेला हार देईन. नाही, मला खेद आहे, राणी म्हणाली. ओल्ड OLD ओल्ड म्हणजे जुना. वुमन WOMAN वुमन म्हणजे बाई. पण इथे आता ओल्ड वुमन हा शब्द म्हातारीसाठी म्हणून आपण वापरलाय. नेकलेस NECKLACE नेकलेस म्हणजे हार. 21 TWENTY-ONE म्हणजे 21. पर्ल्स PEARLS पर्ल्स म्हणजे मोती. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." Sorry, said the queen. नंतर तिला राजा भेटला. राजा म्हणाला, जर तू मला ते पीस दिलंस तर मी तुला 99 सोन्याची नाणी देईन. नाही, मला खेद आहे, राणी म्हणाली. 99 NINETY-NINE म्हणजे 99. गोल्ड GOLD गोल्ड म्हणजे सोनं. COIN कॉइन म्हणजे नाणं. Then she met the little prince. He said, "Oh mamma, what a bright beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." नंतर तिला छोटा राजकुमार भेटला. तो म्हणाला, ए आई, किती तेजस्वी सुंदर पीस आहे. हे घे, माझ्या लाडक्या, राणी म्हणाली. जपून ठेव. प्रिन्स PRINCE प्रिन्स म्हणजे राजकुमार किंवा राजपुत्र. OHO या उद्गारवाचक शब्दाचा वापर अरे ह्या अर्थी आश्चर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो. मम्मा MAMMA मम्मा हे आईला लाडाने हाक मारताना वापरलं जातं. व्हॉट WHAT व्हॉट म्हणजे काय. ब्राईट BRIGHT ब्राईट म्हणजे तेजस्वी. पण व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर या वाक्यामध्ये व्हॉटचा वापर उद्गारवाचक रीतीने केला आहे. किती तेजस्वी सुंदर पीस आहे अशा अर्थी आपण ह्याचा अर्थ घेतो. टेक TAKE टेक म्हणजे घे. डिअर DEAR डिअर म्हणजे प्रिय. कीप KEEP कीप म्हणजे ठेव. IT म्हणजे ते. आणि सेफ SAFE सेफ म्हणजे सुरक्षित. So did you find the numbers? Please say them aloud with spellings and also learn all the words in the story. सापडले का नंबर तुम्हाला? ते मोठ्याने स्पेलिंग सहित म्हणा आणि गोष्टीतील सर्व शब्द पाठ करा. Listen to the story again and note down the words that begin with W. परत गोष्ट ऐका आणि W ने सुरू होणारे शब्द लिहून काढा. Now listen to the story. I will see you with new lessons soon.
Until then, goodbye. तर आता तुम्ही गोष्ट ऐका. मी लवकरच नवीन धडा घेऊन येईन. तोपर्यंत टाटा. The Golden Feather. One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she met the little prince. He said, "Oh, Mamma, what a bright, beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe."